आता बातम्या पाहू या विस्ताराने। सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी संभाजीनगरमधून समोर येते। संभाजीनगरमध्ये रुग्णावर उपचार करण्यासाठी डॉक्टरच नाहीयेत, त्यामुळं या ठिकाणचे रुग्ण हे वाऱ्यावर आहेत का अशी चर्चा सुरू आहे। संभाजीनगर जिल्हा सामान्य रुग्णालयातील हा प्रकार आहे। डॉक्टर झोपेत, त्यामुळं रुग्ण वाऱ्यावर आहेत का अशी चर्चा सुरू झालेली आहे। सोनोग्राफीसाठी महिलेची हात जोडून विनंती डॉक्टरला केली जात होती, मात्र तरीसुद्धा डॉक्टर गाढ झोपेत असल्याचा व्हिडिओ हा समोर आलेला आहे। त्यामुळे संभाजीनगरात आरोग्य व्यवस्थेचं नेमकं काय चाललेलं आहे असा सवाल उपस्थित झालेला आहे। डॉक्टर झोपेत, त्यामुळे रुग्ण वाऱ्यावर आहेत। संभाजीनगर जिल्हा सामान्य रुग्णालयातील हा प्रकार आहे। रुग्णावर उपचार करण्यासाठी डॉक्टरच नाही आहेत। काय झालं होतं हॉस्पिटलमध्ये? सर मी काल 11:30 वाजता इथं माझ्या वाईफला घेऊन आलो होतो दाखवण्यासाठी। सोनोग्राफी करायची होती, तिला पेन होत होता। तर मी वार्ड क्रमांक पहिलं मला 35 मध्ये धाडलं गेलं। त्यांचं 35 मधून सांगितलं की तुम्ही आता 5 मध्ये जा। 5 मध्ये गेल्यानंतर मी चेकअप केलं तर त्यांनी सांगितलं की सोनोग्राफीची काही गरज नाही, 5 दिवसाची गोळ्या औषध देतो, पण मला बाहेरून सांगितलं सोनोग्राफी करावी लागेल। तर मग मी मॅडमला म्हटलं मला सोनोग्राफी करायची आहे, त्रास जास्त होतोय। मॅडम म्हणे की आता डॉक्टर सध्या ऍक्च्युली असं झालं तिथं की डॉक्टर स्वतः झोपलेले होते आणि 2 ते मॅडम होते का नसत। ऍक्च्युली मला एवढं काही माहित नाही, पण त्यांनी सांगितलं की ठीक आहे म्हणे, तुम्हाला त्रास होतोय तर 1 घंटा लागेल, तुम्ही थांबा, 1 घंट्यानंतर तुमची सोनोग्राफी होऊन जाईल। तर मग त्यांनी सोनोग्राफीचा कागद दिला तर नाही, पहिलं तर म्हणे की सोनोग्राफीला तुम्ही 15 नंबर मध्ये जा आणि तो फॉर्म घेऊन या। तर 15 नंबर मधले नर्स माझ्या सोबत आल्या, त्यांच्या दोघे इतकंच काहीतरी झालं की आमच्याकडे कसं फॉर्म आहे म्हणे, तुम्ही तुमच्यात हे करून घ्या म्हणे, आमच्याकडे नाही म्हणे फॉर्म, इकडे पेशंट धाडायचे नाही म्हणे। मग या मॅडमकडे आलो, या मॅडमनी सांगितलं की ठीक आहे म्हणे आम्ही फॉर्म देतो। ते सांगितलं डबल सोनोग्राफीला गेलो, सोनोग्राफीवाले म्हणे आता 4 वाजता आहे। एक मॅडम म्हणते नाही ठीक आहे करून घेऊ। मग माझ्या वाईफला त्रास होता, मी रिक्वेस्ट केली, डबल परत वार्ड नंबर 5 मध्ये आलो। मी म्हटलं मॅडम रिक्वेस्ट करतोय, म्हणलं पाया पडतोय म्हणलं तुमच्या की माझ्या वाईफला त्रास होतोय, तुम्ही एकदा बघून घ्या, सोनोग्राफी करून घ्या। तर त्यावेळेस पण डॉक्टर झोपलेले होते। पण हा किती निष्काळजीपणा आहे। आज माझ्यावर उद्या दुसऱ्यावर पण होऊ शकतो। शेजारचे डॉक्टर तुम्हाला म्हटले का डॉक्टरला उठवू नका, डॉक्टर हा, आम्ही दोघी बसलेलो आहे ना म्हणे इथं, त्याने टाकलेलं आहे म्हणून टाकू द्या म्हणे, झोपलेलं आहे इथं, कशाला इनाकारण परेशान करताय म्हणे त्याला, आम्ही पण डॉक्टरचे ना म्हणे इथं। तर ठीक आहे म्हणलं मॅडम, पण तुम्ही काळजी येतं करा पेशंटला, तर बघा तुम्ही व्यवस्थित, मी तुमच्यावर तयार आहे म्हटलं, तुम्ही करा। बाहेर पण खूप पेशंट उभे आहे म्हणलं, त्यांच्याकडे तर बघा। आज तर ठीक आहे ना सर, हो संध्याकाळी पण हे सांगितलं 4च्या नंतर येऊ शकता म्हणे तुम्ही। हा, डॉक्टर झोपलेले मान्य आहे ना, ठीक आहे तुम्ही 2 डॉक्टर आहे, पण या डॉक्टरला फुकट थोडी बसवलेले ना, झोपासाठी नाही बसलेले ना सरकारने। हा, गव्हर्नमेंट पगार कशी देत आहे, झोपाशी देत आहे का? हा, किती सांडपणा होणार आहे गोरगरिबासोबत, किती दिवस चालणार आहे असं? कोणी ना कोणी याची नोंद घेणार का नाही, याच्यावर कारवाई होणार का नाही? हा, आज कोणी झोपतंय, कोणी आरामशीर टाइमपास करतंय, पेशंट बाहेर रांगा लागलाय पेशंटच्या, बघताय तुम्ही सर व्हिडिओ मध्ये की रांगा लागलाय बाहेर पेशंटच्या। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत जोडलेले आहेत। विजय, संभाजीनगरामध्ये आरोग्य विभागाचं हे नेमकं काय चाललंय, नेमका हा प्रकार काय घडला, थोडं सविस्तर सांगा। नक्की जगदीश, जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये जे आहे ते रुग्णांची संख्या मोठ्या संख्येने असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण भागामधून देखील त्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर महिला ज्या आहेत त्या सोनोग्राफी असेल किंवा उपचार घेण्यासाठी येत असतात आणि मराठवाड्याची जीवनवाहिनी म्हणून छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा सामान्य रुग्णालय आणि घाटी रुग्णालयाला ओळख आहे। मात्र या ठिकाणी जर पाहायला गेलं तर वैद्यकीय अधिकारी जे आहेत ते चक्क झोपत असल्याचे आपल्या दृश्यामध्ये दिसून येत आहे। काल ग्रामीण भागातील एक महिला जी आहे ती त्या गर्भधार असल्याने त्या ठिकाणी सोनोग्राफीसाठी आली होती, मात्र त्या ठिकाणच्या नर्स कोण जे आहेत ते त्या महिलेवरती सोनोग्राफी करण्यात आली नाही, तर त्या ठिकाणी असणारे कार्यरत असणारे डॉक्टर जे आहेत ते चक्क झोपेल असल्याचे आपल्याला त्या दृश्यांमध्ये दिसून येत आहे। सदरील जे पीडित आहेत ते देखील त्या ठिकाणी त्यांनी विनंती देखील केल्याची पाहायला मिळालेली आहे, सोनोग्राफी करून द्या असं देखील त्यांनी विनवणी जी आहे ती केली आहे। मात्र आरोग्य विभागाचा जो आहे तो सदर भोंगळ कारभार जो आहे तो या दृश्यांमधून दिसून येत आहे, कारण त्या महिलेवरती दिवसभर बसून ठेवल्यानंतर सोनोग्राफी जी आहे ती करण्यात आली नाही। त्यामुळे आता संताप्त नातेवाईक जे आहे ते देखील आता मुख्य अधिकाऱ्यांकडे या बाबतीत तक्रार करणार असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। मात्र आरोग्य विभागात जर पाहायला गेलं तर हा भोंगळ कारभार असल्याचं दिसून येत आहे, कारण अनेक रुग्ण जे आहेत ते ग्रामीण भागातून या ठिकाणी उपचारासाठी येत असतात, मात्र त्यांची अडचण जी आहे ती या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये होत असल्याचं पाहायला मिळत आहे। या बाबतीत आता वैद्यकीय अधीक्षक असतील किंवा वरिष्ठ अधिकारी असतील काही कारवाई करणार का, या डॉक्टर जो आहे तो देखील या ठिकाणी झोपल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे। सदरील ज्या सिस्टर त्या ठिकाणी आहेत, अधिपरिचारिका आहेत,
त्यांना देखील विनंती केली आहे, मात्र त्या देखील आता डॉक्टर झोपले आहेत, झोपू द्या असं जे आहे ते नातेवाईकांना सांगत आहे. त्यामुळे आता असा धक्कादायक प्रकार जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कुठेतरी रुग्णांच्या जीवाशी खेळ जो आहे तो या ठिकाणी मांडल्याचा पाहायला मिळतोय. जगदीश. विजय, मात्र या जिल्हा रुग्णालयातील यंत्रणा तरी सुरू आहेत का? आणि हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आरोग्य विभागानं या संदर्भात काही कारवाईला सुरुवात केली आहे का? नक्कीच जगदीश, जर पाहिलं तर हा प्रकार जो आहे तो काल छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेला आहे आणि या ठिकाणी संपूर्ण यंत्रणा आहे. मात्र जे वैद्यकीय अधिकारी आहे जे कुठेतरी काम टाळटाळ करत असल्याचं पाहायला मिळत आहे. यापूर्वी देखील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये वाद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं. त्या ठिकाणी उपचारादरम्यान एका महिलेचा मृत्यू देखील एका वैद्यकीय अधिकाऱ्याकडून झाला होता. त्याच्यावरती देखील कारवाईचं आश्वासन जे आहे ते देखील वैद्यकीय अधीक्षकांनी दिले होतं. मात्र सातत्याने जर पाहिलं गेलं जिल्हा सामान्य रुग्णालयाचा भोंगळ कारभार जो आहे तो उघड्यावरती येत असल्याचा पाहायला मिळत आहे. कधी वैद्यकीय अधिकारी झोपत असल्याचं पाहायला मिळत आहे, तर कधी योग्य ट्रीटमेंट दिल्या नसल्याचा आरोप त्या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. सध्या आरोग्य विभागाकडून या वैद्यकीय अधिकाऱ्यावरती कुठलीही कारवाई जी आहे केलेली नाही. मात्र आता आपण जय महाराष्ट्राच्या हाती हा जो आहे तो व्हिडिओ समोर आला आहे, त्या संबंधित पीडिताची प्रतिक्रिया देखील आता आपण दाखवलेली आहे. त्यामुळे आता वैद्यकीय विभागाचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते आता या डॉक्टरवरती काही कारवाई करतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. जगदीश. विजय, या प्रकरणी काही तक्रार झालेली आहे का? आणि तुम्ही सांगितलं याआधी सुद्धा असे अनेक प्रकार घडलेले आहेत, तर त्यावेळेस सुद्धा त्या रुग्णांनी त्या वेळेस तक्रार केली होती का? नक्की जगदीश, जर पाहिलं तर मोठा गदारोळ जो आहे तो देखील त्या घाटी रुग्णालयात झाल्याचा पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर वैद्यकीय अधीक्षक जे आहेत त्यांनी त्या ठिकाणी लेखी आश्वासन दिलं होतं. संबंधित डॉक्टरांवरती निलंबनाची कारवाई जी आहे ती देखील त्या ठिकाणी करण्यात आली होती. मात्र आता या प्रकरणी आता संबंधित पीडिता जो आहे त्यांनी देखील आता वैद्यकीय अधीक्षकांना या बाबतीत तक्रार करणार असल्याचं म्हणलेलं आहे. अद्यापही त्यांनी ही तक्रार केलेली नाही. मात्र सोनोग्राफीसाठी त्यांनी विनंती केली होती आणि सोनोग्राफी त्या ठिकाणी करण्यात आली नाही, तर त्यांना वारंवार या एका वार्डातून दुसऱ्या वार्डात पाठवण्यात येत होतं. त्या संबंधित देखील तो आता लेखी तक्रार करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. जगदीश. धन्यवाद विजय, दिलेल्या माहितीबद्दल.